राज्यात कांदा प्रश्न पेटलाय। कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलंय। राज्य सरकार दिल्लीत कांद्याच्या प्रश्नी बैठकी घेण्यासाठी पोहोचलंय। ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। आता कांदा शेतकऱ्यांना रडवतोय। पण असा एक काळ होता जेव्हा भाजप सरकारला कांद्यानं रडवलं होतं। कांद्यामुळे सरकार कोसळलं होतं। काय घडलं होतं आणि सरकार का पडलं होतं पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। 1998 मध्ये भारतात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार बनलं होतं। हे सरकार फक्त 13 महिने टिकलं। 1998 ला देशात कांद्याचे भाव अचानक खूप वाढले होते। कांदा खूप महाग झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड संतापले होते। कांद्याच्या या वाढलेल्या किमतींमुळे भाजपला दिल्ली आणि राजस्थान मधील विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागला होता। भारताच्या राजकारणात कांद्यांच्या किमती कशा प्रकारे सरकार उलथवून लावू शकतात याचं हे एक मोठं ऐतिहासिक उदाहरण आहे। 1998 मधील कांदा प्रश्न हा निव्वळ महागाईचा विषय नव्हता, तर तो विरोधी पक्षांसाठी सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडलेला एक मोठा राजकीय डावपेच ठरलाय। विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेस कांद्याला महागाईचं प्रतीक बनवलंय। त्यांनी रस्त्यावर उतरून कांद्याचे हार गळ्यात घालून आंदोलन केली। भाजप राजवटीत गरिबांच्या ताटातून अन्न गायब झालं असा थेट राजकीय प्रचार काँग्रेसनं केला होता। वाजपेयी सरकारनं 1998 मध्ये पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली। भाजप याचं श्रेय घेत देशभरात राष्ट्रवाद साजरा करत होता। विरोधी पक्षांनी याला शह म्हणून आम्हाला अणुबॉम्ब नको तर जगण्यासाठी कांदा हवाय अशी घोषणाबाजी करत भाजपची राष्ट्रवादीची हवा काढून घेतली होती। सरकारनं कांदा आयातीला वेळेवर मंजुरी दिली नाही हा मुद्दा पकडून विरोधकांनी वाजपेयी सरकार हे अकार्यक्षम आणि व्यापाऱ्यांचं पाठीराखे असल्याचं चित्र जनतेसमोर उभं केलं। या राजकीय धसक्यामुळे भाजपचे दिल्लीत ऐनवेळी मदनलाल खुराना यांना हटवून सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं। मात्र विरोधकांनी निर्माण केलेली अँटी इन्कम्बन्सी म्हणजे सत्ता विरोधी लाट इतकी तीव्र झाली होती की भाजपला सत्ता गमवावी लागली। 1998 ला दिल्ली आणि राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या। त्यावेळी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे मदनलाल खुराना आणि साहिब सिंग वर्मा यांच्यानंतर सुषमा स्वराज यांच्या हातात मुख्यमंत्री पदाची धुरा आली होती। तर राजस्थानमध्ये भैरोसिंग शेखावत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार सत्तेत होतं। केंद्रात देखील अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीचं सरकार नुकतंच सत्तेवर आलं होतं। याच काळात अचानक निसर्गाच्या लहरीपणामुळेच देशात कांद्याचं उत्पादन प्रचंड कमी झालं। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नाशिकसह देशभरातील कांद्याची पिकं शेतातच सडून गेली। बाजारात कांद्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती आणि बघता बघता कांद्याचे भाव गगनाला भिडले। त्या काळात सामान्यतः 2 ते 5 रुपये किलो मिळणारा कांदा अचानक 60 ते 70 आणि थेट 100 रुपये किलो पर्यंत पोहोचला होता। आजच्या काळात 100 रुपये ही मोठी रक्कम वाटत नसली तरी 1998 मध्ये 100 रुपये म्हणजे सामान्य माणसाच्या महिन्याच्या बजेटवर पडलेला दरोडा होता। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि गरिबांची कमाई पाहता 100 रुपये किलो कांदा खरेदी करणं अशक्य झालं होतं। लोकांच्या ताटातून कांदा गायब झाला। हॉटेलमधून कांद्यांची कोशिंबीर बंद झाली। भाजी बाजारात कांद्यांवरून हाणामाऱ्या होऊ लागल्या। काही ठिकाणी तर सोन्यासारखा कांदा तिजोरीत कुलूप लावून ठेवण्याच्या बातम्याही समोर आल्या। यामुळे जनतेमध्ये केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारबद्दल प्रचंड तीव्र रोष निर्माण झाला होता। या महागाई विरोधात संपूर्ण देशात अभूतपूर्व आंदोलनं झाली। दिल्लीच्या रस्त्यांवर काँग्रेस पक्षानं महिलांना सोबत घेऊन कांद्याचे हार गळ्यात घालून मोर्चे काढले। जागोजागी कांद्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। भाजी बाजारात भाजपने कांदा लपून ठेवल्याचा आणि व्यापाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप विरोधकांनी केला। गृहिणींनी लाटणे मोर्चे काढले कारण कांद्याशिवाय स्वयंपाकघर चालवणं अशक्य झालं होतं। देशातील प्रत्येक चौकात, गल्लीबोळात आणि चहाच्या टपरीवर इकडं तिकडं देशभर फक्त आणि फक्त कांद्याच्या महागाईची चर्चा सुरू होती। सरकार जाणून बुजून व्यापाऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी कांदा महाग करतंय असं सामान्य माणसाला वाटू लागलं होतं। या गोष्टीचा थेट परिणाम नोव्हेंबर 1998 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर झाला। दिल्ली आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला। दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि त्या मुख्यमंत्री झाल्या। राजस्थानमध्ये भैरोसिंग शेखावत यांचं मजबूत सरकार कांद्याच्या महागाईत वाहून गेलं आणि तिथे अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार आलं। या पराभवाचा धक्का एवढा मोठा होता की केंद्र सरकारला कांदा थेट परदेशातून आयात करावा लागला। तरीही लोकांचा राग शांत झाला नाही। पुढे जाऊन 1999 मध्ये जयललिता यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुक पक्षानं केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला। पाठिंबा काढल्यानंतर झालेल्या अविश्वास प्रस्तावात वाजपेयी सरकार केवळ एका मतानं अल्पमतात आलं आणि 13 महिन्यात सरकार कोसळलं। त्यामागेही कांद्याच्या महागाईमुळे मित्र पक्षांवर निर्माण झालेला जनतेचा दबाव हे एक मोठं अंतर्गत कारण होतं। आता ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आपण आजच्या म्हणजेच 2024 ते 2026 या काळातील महाराष्ट्राच्या राजकारणाकडे वळलो तर इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करताना दिसतोय, पण एका वेगळ्या वर्णावर।
1998 मध्ये कांदा महाग झाल्यामुळे ग्राहक आणि शहरी जनता संतप्त झाली आणि त्यांनी सरकार पाडलं होतं। या उलट आज महाराष्ट्रात कांदा स्वस्त झाल्यामुळे आणि सरकारने लावलेल्या निर्बंधांमुळे उत्पादक शेतकरी रडला आणि तो सरकार पाडण्याच्या तयारीत आहे। गेल्या 2 ते 3 वर्षात केंद्रातील भाजप सरकारनं देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शहरी मतदारांना खुश करण्यासाठी अत्यंत कठोर पावलं उचलली आहेत। सरकारनं अचानक कांद्यांवर 40% निर्यात शुल्क लादलंय, त्यानंतर किमान निर्यात मूल्य निश्चित केलं आणि अखेर थेट कांदा निर्यात बंदी लागू केली। त्यामुळे परदेशात जाणारा महाराष्ट्राचा कांदा देशातच अडकून पडलाय। बाजारात कांद्याची आवक प्रचंड वाढली आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावानं म्हणजेच 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये किलोनं खरेदी करण्यास सुरुवात केली। शेतकऱ्याला कांदा शेतातून काढून बाजारात आणण्याचा वाहतूक खर्चही मिळाना झाला। अनेक शेतकऱ्यांनी आपले कांदे रस्त्यावर फेकून दिले तर काहींनी शेतातच कांद्यावर ट्रॅक्टर फिरवला। नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या कांदा पट्ट्यातील लाखो शेतकरी कुटुंबाचं आर्थिक कंबरडं यामुळे पूर्णपणे मोडलं गेलं। या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला। नाशिकच्या लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले। मुंबई आग्रा महामार्गावर कांदा ओतून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांनी भर उन्हात आणि पावसात हजारो किलोमीटरचे लॉंग मार्च काढले। आझाद मैदानावर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसले, पण सरकारनं त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। शहरी ग्राहकाला स्वस्त कांदा मिळावा म्हणून शेतकऱ्याचा बळी दिला जात असल्याची भावना प्रत्येक कांदा उत्पादकाच्या मनात घर करून बसली आहे। हा रोष केवळ एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचा आहे। 1998 मध्ये सरकार पडणं आणि आताचं सरकार पडू शकणं या दोन्ही परिस्थितींमध्ये एक मोठा फरक आहे आणि साम्य आहे। दोन्ही वेळेस केंद्रस्थानी कांदाच आहे आणि दोन्ही वेळेस भाजपचं सरकार जनतेच्या निशाण्यावर आलंय। फरक एवढाच आहे की 1998 मध्ये ग्राहकांच्या डोळ्यात कांद्यानं पाणी आणलं होतं, तर आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्यानं पाणी आणलंय। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि राजकारण हे मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे। राज्याची निम्मी लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी जोडलेली आहे। जेव्हा कांदा उत्पादक शेतकरी नाराज होतो तेव्हा तो केवळ स्वतः मत देत नाही, तर तो आपल्या संपूर्ण गावचं आणि नात्यागोत्यातील वातावरण सरकार विरोधात तयार करतो। ग्रामीण भागातील बँका, सोसायट्या आणि बाजारपेठा कांद्यांच्या पैशांवर चालतात। कांद्याला भाव न मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील व्यापारी, दुकानदार आणि मजूर सर्वांचेच आर्थिक चक्र थांबलेत। यामुळे सरकारविरुद्ध एक प्रचंड मोठी सुप्त लाट तयार झाली आहे। जर सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमांवर वेळीच मलम लावलं नाही, त्यांना योग्य हमीभाव दिला नाही आणि शेतीमालाच्या निर्यातीबाबत कायमस्वरूपी अनुकूल धोरण ठेवलं नाही, तर आगामी निवडणुकीत कांदा उत्पादक महायुतीला पूर्णपणे नाकारू शकतो। ग्रामीण भागातील बहुतांश जागा जर विरोधी पक्षांच्या पदरात पडल्या तर सत्तेवर असलेल्या सरकारचा पराभव निश्चित आहे। कांद्याचा हाच रोष पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या सत्तेचे बुरुज ढासळण्यास कारणीभूत ठरू शकतो। ज्याप्रमाणे एका बाजूला शहरी मतदारांना सांभाळताना शेतकरी विरोधी धोरणं राबवली गेली, त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी सज्ज झालाय। त्यामुळेच 1998 मध्ये ज्याप्रमाणे कांद्याने सुषमा स्वराज आणि भैरोसिंग शेखावत यांचं सरकार पाडलं होतं, तशीच पुनरावृत्ती आगामी काळात महाराष्ट्रात होऊन कांदा महायुतीचं सरकार सत्तेवरून खाली खेचू शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला काय वाटतं, कांदा सरकारला लढवणार का? कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।